मित्रांनो 2026 मध्ये जर तुम्ही लॉ सीईटी देण्याचा निर्णय घेतला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की या परीक्षेचा अभ्यास मी कुठून करावा, कुठले टॉपिक मी इथे कव्हर करावेत, कोण मला या एक्झामच्या प्रत्येक स्टेप वरती गाईड करेल आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्येच ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी आणि आपल्या स्वप्नातलं गव्हर्नमेंट कॉलेज किंवा टॉपचं प्रायव्हेट कॉलेज मिळण्यासाठी कुठल्या गोष्टी मी करायला हव्यात किंवा कुठल्या गोष्टी मी करू नये, असे प्रश्न जर तुमच्याही मनात येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच सोबत पहिल्याच अटेम्प्टमध्ये ही सीईटी क्रॅक करण्यासाठी काय काय करणार आहोत हे आपण डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही लॉ क्षेत्र निवडत असाल तर हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट असणार आहे. कारण कायदा क्षेत्र एक प्रतिष्ठित आणि एक सन्मानित व्यवसाय आहे, ज्यामध्ये तुम्ही आपली वेगळी अशी एक ओळख निर्माण करता. यात तुम्हाला कॉर्पोरेट असेल, लिटिगेशन असेल, ज्युडिशियरी असेल किंवा सिव्हिल सर्व्हिसेस असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये संधी खूप मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहेत आणि त्यामुळे लॉ ग्रॅज्युएट्सची जी डिमांड आहे ती प्रत्येक फील्डमध्ये वाढत आहे. आणि जशी डिमांड वाढते मित्रांनो, त्यासोबतच कॉम्पिटिशन पण वाढते आणि कॉम्पिटिशन सोबत कट ऑफ सुद्धा वाढतोय. आणि विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ वाढतोय म्हणजेच चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी तुम्हाला चांगले मार्क्स असावे लागतात. आणि हे चांगले मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला एक वेल स्ट्रक्चर्ड स्टडी करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फोकस्ड स्टडी करून अगदी सहजपणे ही परीक्षा क्रॅक करू शकतो आणि खूप चांगले मार्क्स या परीक्षेमध्ये मिळवू शकतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटीचे जे विद्यार्थी आहेत ते ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी किंवा या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी नेहमीच स्ट्रगल करत असतात. कारण या एक्झामच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या अनक्लिअर आहेत. म्हणजेच सीईटी सेलने जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये एक्झॅक्टली सीईटी मध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याविषयी संभ्रम आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीईटी सेल कधीच आपल्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या पब्लिक करत नाहीत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांकडे कुठल्याही प्रकारची गाईडलाईन नाहीये की त्यांनी कुठल्या लेवलला स्टडी करायला हवा आणि किती स्टडी कुठल्या रिसोर्सेस मधून करायला हवा. त्यानंतर लॉ सीईटी साठी एक्सपर्ट गायडन्स अवेलेबल नाहीये. सोबतच सिलेबस जास्त आहे आणि वेळ खूप कमी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच आम्ही सुरू करत आहोत. इथे तुमची LLB ची जर्नी सुरू होणार आहे आणि अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅचेस ज्या असणार आहेत 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गाईड करण्यासाठी या लाईव्ह बॅच मध्ये ग्लोबल ऑनलाईनची एक्सपर्ट फॅकल्टी असणार आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, हे लाईव्ह लेक्चर इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असणार आहे. जर तुम्हाला एखादा टॉपिक समजला नसेल तर तुम्ही लगेच आमच्या एज्युकेटरला विचारू शकता. आमचे एज्युकेटर सुद्धा तुमच्या शंकेचं निरसन लगेच करतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तेच लाईव्ह लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा अवेलेबल असणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार त्या लेक्चरचा स्टडी करू शकता. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहेत. या मॉक टेस्टचा तुम्ही स्टडी करून तुमचं टाइम मॅनेजमेंट इथे सुधारू शकता आणि तुमच्या एक्झामचं प्रिपरेशन करू शकता. पुढे जर आपण ग्लोबल ऑनलाईनच्या बाबतीत पाहिलं तर ग्लोबल ऑनलाईन एक भारताचा लीडिंग एक्झाम प्रिपरेशन प्लॅटफॉर्म आहे. आणि ग्लोबल ऑनलाईनचा जो सीईटीचा रिझल्ट आहे तो कन्सिस्टंट आहे आणि टॉप रिझल्ट आहे. तर तुम्हाला जे स्टडी मटेरियल इथे दिले जाणार आहे ते कॉम्प्रिहेन्सिव्ह टाईप असणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्ट वरती डिटेल नोट्स तुम्हाला दिल्या जातील. सोबतच प्रॅक्टिससाठी तुम्हाला MCQ पण दिले जातील. त्यानंतर तुम्हाला जे लाईव्ह लेक्चर दिले जातात त्या लाईव्ह लेक्चर्स मध्ये कुठला MCQ कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व करण्यासाठी कुठली ट्रिक तुम्ही वापरायला हवी, कसं एलिमिनेशन मेथड वापरायला हवी, जेणेकरून तुमचा एक्झाम मध्ये वेळ वाचून मॅक्सिमम क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकाल, याच्याविषयी सुद्धा तुम्हाला इथे गाईड केलं जाईल. सोबतच प्रिपरेशन पासून ऍडमिशन पर्यंत प्रत्येक स्टेप वरती तुम्हाला गाईड केलं जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनचा मागच्या वर्षीचा जर तुम्ही रिझल्ट पाहिला तर रिझल्ट तुमच्या समोर आहे. मागच्या बॅचचे
20 पेक्षा अधिक स्टुडंट हे 90 प्लस पर्सेंटाईल घेऊन आलेले आहेत. 100 पेक्षा अधिक स्टुडंट हे 80 पेक्षा जास्त पर्सेंटाईल घेऊन आलेले आहेत आणि 400 पेक्षा अधिक स्टुडंट हे 70 प्लस पर्सेंटाईल घेऊन आलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातल्या प्रेस्टिजियस कॉलेजमध्ये सुद्धा आहेत आणि बहुतेक विद्यार्थ्यांचे नंबर हे पहिल्याच किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये कन्फर्म झालेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जातं आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला जर काही शंका असतील, तुमच्या मनात काही प्रश्न असतील, तर तुम्ही कधीही त्या शंका, ते प्रश्न त्या ग्रुपमध्ये विचारू शकता. तिथे आमचे एज्युकेटर असतात. त्याच ग्रुपमध्ये तुम्हाला एक्झाम विषयी अनाउन्समेंट दिल्या जातात. लेक्चर्स विषयी तुम्हाला तिथे सांगितलं जातं, जेणेकरून तुम्हाला वेळच्या वेळी रेग्युलर अपडेट्स तिथे मिळत असतात. जसं की तुम्हाला सांगितलं की तुमचे हे लेक्चर्स लाईव्ह स्वरूपाचे असणार आहे, तर इथे तुम्हाला इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही माध्यमामधून शिकवलं जाईल. तुमचं लेक्चरचं शेड्यूल जे असणार आहे ते शक्यतो इव्हिनिंग शेड्यूल असतं, जे वर्किंग प्रोफेशनल आणि स्टुडंट लोकांसाठी परफेक्ट असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ॲज पर रिक्वायरमेंट 2 ते 3 लाईव्ह लेक्चर डेली इथे होत असतात आणि कुठलीही एक्झाम द्यायची असेल तर तिथे स्टडी मटेरियल सुद्धा महत्त्वाचं असतं. तर त्या स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स दिल्या जातील. त्याच्यानंतर लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स सुद्धा तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर केल्या जातील आणि स्टडी मटेरियल सोबतच 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस मॉक टेस्ट पण इन्क्लूड असतील आणि याच्या व्यतिरिक्त तुमची एक्झामची प्रॅक्टिस होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जाणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही बॅच सुरू कधी होणार आहे आणि या बॅचला जॉईन कसं करायचं. तर आमची जी बॅच आहे ती 27 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहे आणि या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये महाराष्ट्र लॉ CET 5 इयर किंवा 3 इयर कोर्स सर्च करा आणि तो कोर्स जॉईन करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2027 साठी एक्झामचं प्रिपरेशन करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू केली आहे. तर त्याही बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, कॉल करा आणि आजच बॅच जॉईन करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. थँक्यू.